आजच्या या समारंभामध्ये नारायण बलिवडे सर उपस्थित आहेत. सागरदादा धुमाळ प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक तथा सामाजिक कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आहेत. त्याचप्रमाणे गणेश दातीर पाटील सरही या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत. अनिल गुंजाळ सरांचे या सभामंडपात आगमन झालेले आहे. या सर्वांचे मी पुनश्च एकदा सहर्ष स्वागत करते. त्याचप्रमाणे शिक्षणाचे आद्यचरण क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. सत्कार करावा. आजच्या या गुणगौरव सोहळ्यामध्ये सागरदादा धुमाळ यांचे देखील आगमन झालेले आहे. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित सन्माननीय श्री गणेशजी दातीर पाटील सर यांचा देखील सत्कार शाल व श्रीफळ देऊन करण्यात यावा अशी मी भापकर सरांना विनंती करते. जय भवानी तरुण मंडळाच्या वतीने आज या ठिकाणी इयत्ता 10वी व इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि सत्कार समारंभ या ठिकाणी आज संपन्न होतोय. त्यानिमित्तानं सर्व इयत्ता 10वीच्या आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असणारे शिक्षण तज्ज्ञ माननीय श्री अनिलजी गुंजाळ सर, तसेच माजी नगरसेवक माननीय नारायण शेठ बहुरवाडे, शैक्षणिक कार्य आपल्या विभागामध्ये करणारे माननीय श्री गणेश दातीर पाटील, माननीय श्री शेलार सर, माननीय सयाजीराव भांडीगिरे, उपस्थित सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, सर्व पालकवर्ग, सर्वप्रथम या ठिकाणी मी आपलं मनापासून स्वागत करतो. सर्व गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनींचं इयत्ता 10वी आणि 12वी या सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो, स्वागत करतो. त्यांच्या भावी आयुष्याला शुभेच्छा व्यक्त करतो. खरं तर कालच कैवल्य चक्रवर्ती ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं प्रस्थान श्री क्षेत्र आळंदी श्री क्षेत्र देवी या ठिकाणाहून झालं. परवा या ठिकाणी मुक्कामासाठी जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचा मुक्काम आपल्या आकुर्डी भागामध्ये होता आणि संतांनी सांगितल्याप्रमाणे, तुकोबरायांनी सांगितल्याप्रमाणे असाध्य ते साध्य करीती सायास कारण अभ्यास तुका म्हणे असं जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. विद्येविना मती गेली, मती विना शूद्र खचले, इतके सर्व अनर्थ, एवढे सगळे अनर्थ एका अविद्येने केले अशा प्रकारे सांगणारे, स्पष्ट सांगणारे महात्मा ज्योतिराव फुले. आणि शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो प्राशन करणार तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा स्पष्ट संदेश देणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्रात, देशात, जगात स्वाभिमानाने कसं जगावं असे स्पष्ट संदेश देणारे महाराष्ट्राचे आराध्य दैवत युग प्रवर्तक छत्रपती शिवराय यांच्या प्रतिमेचं पूजन करून आपण या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. आणि म्हणून या ठिकाणी इयत्ता 10वीचे विद्यार्थी, इयत्ता 12वीचे विद्यार्थी
शालेय जीवनामध्ये इयत्ता 10वी आणि 12वी या 2 परीक्षा ज्या असतात त्या विद्यार्थी दशेमध्ये असणाऱ्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे टप्पे मानले जातात. आणि म्हणून तुमच्या आई वडिलांनी, पालकांनी, मी विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की हाडाची काडं करून, रक्ताचं पाणी करून मुलांना शिकवण्याचं काम तुमच्या आई वडिलांनी, तुमच्या पालकांनी केलेलं आहे. हे सगळं पालकांनी काम केलेलं आहे. इयत्ता 10वी तुम्ही पास झालेला आहात, इयत्ता 12वी तुम्ही पास झालेला आहात. तुमच्या आई वडिलांच्या, तुमच्या कुटुंबियांच्या खूप मोठ्या इच्छा आकांक्षा तुमच्या पालकांकडनं, आई वडिलांकडनं मुलांना आहे, विद्यार्थ्यांना आहे. आणि त्यामुळं त्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याकरता तुमच्या भावी या शैक्षणिक वाटचालीमध्ये तुम्ही अत्यंत जबाबदारीने वागून पुढच्या काळामध्ये तुम्हाला त्यांच्या इच्छा आकांक्षाची पूर्तता करण्याकरता उत्तम अशा प्रकारचं अभ्यास करून, शिक्षण घेऊन, कुठल्याही वाममार्गाला न जाता आपण अतिशय उच्च पदावरती गेलं पाहिजे अशा प्रकारचा संकल्प छत्रपती शिवराया, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासमोर आजच्या दिवशी आपण केला पाहिजे. मी एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो की तुम्हा विद्यार्थ्यांपैकी, विद्यार्थिनींपैकी सर्वांनी IAS, IPS, डॉक्टर, इंजिनियर अशा प्रकारचं उच्च पदास्थ लक्ष ठेवून भावी वाटचाल करावी आणि त्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे यश प्राप्त व्हावं अशा प्रकारच्या मनापासून सदिच्छा व्यक्त करतो. आपण या गोड कार्यक्रमामध्ये सहभागी झालात त्याबद्दल मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. पुनश्च एकदा आपल्याला सदिच्छा व्यक्त करून याच ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आत्ताच आमचे मित्र सागर धुमाळ या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचाही या ठिकाणी आमच्या मंडळाच्या वतीने दिगंबर बालुरे यांना विनंती करतो की आपण शाल श्रीफळ देऊन सन्मान करावा. धन्यवाद. जय भवानी तरुण मंडळ मोहननगर याचे संस्थापक अध्यक्ष मारुती भापकर यांच्या पुढाकारानं या ठिकाणी 10वी आणि 12वीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आपणा सर्वांना या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी शिक्षकतज्ञ आणि समुपदेशक सन्माननीय अनिल गुंजाळ सर या ठिकाणी आलेले आहेत. त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असलेले सामाजिक कार्यकर्ते गणेशजी दातीर, सागर धुमाळ आणि ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे ते आमचे सहकारी मित्र, माजी नगरसेवक मारुती भापकर आणि उपस्थित सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनो. अनिल गुंजाळ साहेब खऱ्या अर्थानं आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत आणि ते शिक्षण क्षेत्रातले तज्ज्ञ आहेत. कारण गेल्या वर्षी मारुती 10वी आणि 12वी विद्यार्थ्यांच्या सत्काराच्या निमित्तानं मी त्यांना त्या ठिकाणी बोलवलंय. अतिशय सुंदर असं त्यांचं वक्तव्य आहे, त्यांचं व्याख्यान आहे आणि सर्व विद्यार्थ्यांना आपल्या भावी आयुष्यामध्ये कशा पद्धतीनं वाटचाल करायची याचं खूप सुंदर असं मार्गदर्शन त्या ठिकाणी ते आपल्याला करणार आहे. त्यामुळे मी अधिकचा वेळ आपला घेणार नाही. फक्त एवढंच सांगू शकतो की 10वी आणि 12वीचं जे वर्ष आहे आपल्या शैक्षणिक जीवनामधलं नव्हे तर आपल्या जीवनातला एक महत्त्वाचा टप्पा आहे आणि अतिशय त्या वळणावर आपण आलेलो आहोत. आता 10वी 12वीच्या नंतर काय करायचं वगैरे हे प्रत्येकाने आपापलं ठरवलंच असेल. आता आमच्या काळामध्ये सर फक्त इंजिनिअरिंग, मेडिकल व इतर 2-3 क्षेत्र होते. पण आता स्काय इज द लिमिट आपण म्हणतो ना की तशा पद्धतीचं इतकं वास झालेलं आहे, इतके क्षेत्र निर्माण झालेले आहेत. तर तुम्ही कुठेही आपल्या करिअर त्या बाबतीमध्ये करू शकता आणि तुम्हाला जे हवं तेच करावं. की आता पालक कमी तर खरं तर पालकांनी पण बाबा आपल्या मुलाची आवड कशात आहे, त्याला कशामध्ये कल आहे, त्यांनी काय करायला पाहिजे हे त्याला करू द्या. आपल्या मार्गदर्शनामध्ये खरं तर सर तुम्हाला चांगल्या पद्धतीने सांगतीलच. पण हा जो आयुष्याचा जो टप्पा आहे 10वी आणि 12वीचा हा महत्त्वाचा टप्पा आहे आणि
आणि चांगल्या पद्धतीचं शिक्षण आपण घेतलं, आता उद्या ही पिढी म्हणजे तुम्ही आता या देशाचे भावी नागरिक आहात. या देशाची धुरा तुमच्या खांद्यावरती राहणार आहे. मगाशी मारुतीने सांगितलं, डॉक्टर असेल, वकील असेल, IAS अधिकारी असतील, हे तुमच्यापैकीच होणार आहे. आणि तुम्ही सर्व या देशाचा राज्यकारभार आपण करणार आहात वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये. मग तुम्ही डॉक्टर झाला तर वैद्यकीय क्षेत्रामध्ये, वकील झाला तर न्यायाच्या क्षेत्रामध्ये, आणि IPS झाला किंवा पोलीस खात्यामध्ये, आणि IAS झाला तर संपूर्ण प्रशासनामध्ये तुमचा सहभाग राहणार आहे आणि तुम्ही हा देश चालवणार आहे. त्यामुळं अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण शिक्षण घ्या, चांगल्या पद्धतीनं आपण या देशाचे नागरिक व्हा, जेणेकरून हा देश एक चांगला भारत एक महासत्ता म्हणून निश्चितपणे पुढे जाईल. तो आपल्या खांद्यावरती त्याची धुरा असणार आहे. त्यामुळं आपण आता 10वी आणि 12वी उत्तीर्ण झालेला आहे. मी तुम्हा सर्वांना या ठिकाणी उत्तीर्ण झाल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा देतो. आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने मारुती आपण बोलवलं त्याबद्दल मी आपले आभार मानतो. आणि मला हॉस्पिटलच्या कामासाठी जायचं बरं का सर. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे आणि विद्यार्थिनींचे हार्दिक अभिनंदन. भले जो 35% असू द्या किंवा 90% असतो, प्रत्येक आई वडिलांना आपला मुलगा पुढे जातोय आणि उत्तीर्ण होतोय ही खूप महत्त्वाची गोष्ट असते. आणि प्रत्येक विद्यार्थ्याचं सत्कार करणं किंवा त्याचं अभिनंदन करणं, त्याच्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी पुढाकार घेणं, त्यासाठी मारुती भापकर साहेब किंवा इतर जिथे पण सत्काराचे कार्यक्रम होतात हे अग्रेसर असतात. हे मुलांना प्रेरणा देण्यासाठी असतात. सर्वप्रथम या कार्यक्रमाचं जे आयोजन केलेलं आहे मारुती काकांनी, त्यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवून एकदा रिस्पॉन्स द्यावा. मगाचपासून बघतोय मी मुलांना, म्हणजे मी पण लहान होतो शाळेत मिळत असताना, भाषण कोणाला आवडत नाही, बरोबर ना? भाषण करणं की अरे हा कधी संपतोय आणि कधी जातो, बरोबर ना? तर मी तुम्हाला एक छान गोष्ट सांगतो. कुणाकुणाला करिअरच्या बाबतीत भीती वाटते की माझं भविष्यात काय होईल, वाटतंय ना? तर एक तुम्हाला एक छान गोष्ट सांगतो की आपलं स्वतःला इम्प्रुव्हमेंट कसं द्यायचं किंवा प्रोत्साहित कसं ठेवायचं. तर पूर्वीच्या काळी आहे ना, राजे महाराजांच्या काळात गुप्तहेर असायचे, म्हणजे जसे आपले बैठचे नाईक वगैरे. तर एका राजाला असेच 2 गुप्तहेर सापडतात, त्याच्या राज्यात हेरगिरी करत असतात. आता हेरगिरी म्हणल्यानंतर खूप मोठा गुन्हा. असं पकडा की इंडियाला रॉवाले सापडले, इंडियाला ISI वाले सापडले आणि पाकिस्तानला रॉवाले सापडले, तर काय करतील? मारून टाकतील, बरोबर? तसंच त्या राजाला एक दुसऱ्या राजाचे गुप्तहेर सापडतात. त्या गुप्तहेरांना दरवाजा उभं करतात, सुनावणी होते. काय शिक्षा देतील? मृत्यूदंड, पडेलोट, बरोबर? तर सगळी सुनावणी झाल्यानंतर राजा त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा देतो. त्यातला एक गुप्तहेर चक्कर येऊन पडतो आणि दुसरा असा गालावर हाटून विचार करत बसतो. राजा कन्फ्यूज, अख्खा दरबार कन्फ्यूज की दोघांना मृत्यूदंडाची शिक्षा दिली, एक बेशुद्ध पडला आणि दुसरा काय विचार करतो. राजाला कुतूहल होतं की अरे हा काय विचार करतो, विचारू तरी आपण. त्याला दुसऱ्याला शुद्धीवर आणतात आणि दोघांना जवळ बोलवतात. राजा म्हणतो अरे तुम्ही दोघांना मृत्यूदंडाची शिक्षा दिली, हा बेशुद्ध पडला, तू कसला विचार करतो? तो म्हणतो माझा घोडा उडणार होता, पुढच्या महिन्यात माझा घोडा उडणार होता, पण मी विचार करतो आता तुम्ही मला मृत्यूदंडाची शिक्षा दिली, माझा घोडा उडवणार कोण? राजा म्हणतो काय खोटं बोलतो, घोडा कधी उडतो का? भविष्यात रावण उडला होता महाराज, आता माझा घोडा उडणारच होता पुढच्या महिन्यात, पण मी विचार करतो की आता घोडा उडवायचा कसा? राजा पण विचार करतो अरे घोडा उडू शकतो का? काय खोटा बोलतो तो? म्हणतो घोडा कुठं उडतो का? नाही उडलं ना तर मृत्यूदंडाची शिक्षा ठरलेलीच आहे. तुम्ही मी मरणाच्या दारात उभा आहे, म्हणलं खोटं नाही बोलणार, मी खरंच माझा घोडा पुढच्या महिन्यात उडणार होता, मी माझा नाही तुमचा पण घोडा उडवू शकतो. तो जेव्हा हे सांगत असतो, दुसरा त्याचा मित्र त्याच्याकडे बघत असतो की हा काय बोलतो. राजा म्हणतो अरे आपला घोडा उडला तर बरं चांगलं काम होईल, एखादा आक्रमण झालं की पटकन घोड्यावर बसून दुसरीकडे जाता येईल. खोटं तर नाही बोलत. नाही म्हणलं मला महाराज 1 वर्षाचा टाइम द्या, 1 वर्षाचा, 1 वर्षामध्ये मी तुमच्या पण घोड्याला उडवू शकतो. महाराज विचार करतात नाही आणि हे शक्य नाही झालं तर मृत्यूदंड ठरलेलाच आहे, पण अजून एक मला सपोर्ट पाहिजे, हा घोडा उडवायला माझ्या मित्राची मदत पाहिजे मला, कारण एकट्याचं काम नाही आहे घोडा उडवणं.
राजा पण म्हणतो याला असं मारून तर काय फायदा नाहीये, आपला घोडा ह्याच्याकडे दिला उडला तर आपल्यालाच फायदा आहे. बर सैनिकांना सांगतात याला कालकोठरीत टाकून द्या, दुसऱ्या दिवशी माझा घोडा द्या याला. बरोबर. आता हे सगळं झाल्यानंतर त्याच्या मित्राला ते कालकोठरीत घेऊन जातात. कालकोठरीत घेऊन गेल्यानंतर मित्र त्याला विचारतो घोडा कधी उडतो का घोडा? नाही. ते म्हणतो मला पण माहिती आहे, पण मी आजचं मरण उद्यावर ढकललं. मला आज मी जो मरणार आहे ते मला मान्य नाहीये. मी आता मरणार वर्षानंतर. कधी मरणार? वर्षानंतर. वर्षभर आहे माझ्याकडं. वर्षभरात काही होऊ शकतं. वर्षभरात राजाचा नैसर्गिक मृत्यू होऊ शकतो. वर्षभरात माझा नैसर्गिक मृत्यू होऊ शकतो. वर्षभरात दुसरा राजा आहे जर राजा अटॅकवर होऊ शकतो, किंवा वर्षभरात घोडा खरंच उडू शकतो. मी आजचं मरण मला मान्य नाही, मी माझं मरण वर्षावर ढकललं. जेव्हा पण आयुष्यात असे प्रॉब्लेम येतात, समजा काय रे आपलं उद्या कसं होईल, तर एक लक्षात ठेवायचं आपल्याला घोडा उडवायचा तो वर्षाने उडणार आहे आपला. पण आज आपल्या आयुष्यात किंवा एज्युकेशनमध्ये एखादा विषय अवघड गेला, एखादी परीक्षा अवघड गेला, किंवा समजा एखादी विद्यार्थी नापास झाला, ते तिथे कधीच आयुष्य संपत नाही. आपल्या आयुष्याला नेहमी चान्स द्यायला शिका. की समजा आपण आपल्या आयुष्याला 1 दिवस दिला, 2 दिवस दिले, महिना दिला, 2 महिना, प्रत्येक दिवसानंतर प्रत्येक महिन्यानंतर वर्षानंतर परिस्थिती वेगळी असते, काही होऊ शकतो. जसं कोरोनामध्ये सगळे घाबरले होते, वर्षभर गेलं सगळं नीट झालं. तसं आपल्या आयुष्यात कधी तुम्ही आता 10वी 12वी पास झाला, हार मानू नका. तुम्हाला जर माझी हिस्ट्री माहिती असेल तर मी 0तून वर आलो. म्हणजे मी माझं बांधकाम व्यावसायिक आहे. इथं माझे मित्र आहेत, विकास आहे, काकांना माहिती आहे. मी दातर पाटलांच्या कॉलनीत राहिलो होतो. म्हणजे आज मी जवळपास एक 800 फ्लॅटची साईट करतो. पण मी एक स्पोर्ट्समन म्हणून डेव्हलप झालो. तसेच आपले गणेश दातर पाटील हे कबड्डीपटू होते, विकास कबड्डीपटू होता, काका स्वतः क्रिकेट चांगले खेळतात. आणि जे पण स्पोर्ट्समध्ये असतात त्यांनी आपल्या स्पोर्ट्सची आवड जपा, सोशल मीडियापासून लांब राहा आणि स्वतःला मोटिवेट करत राहा आणि दुसऱ्याला मोटिवेट करा. तुमचा सन्मान करायला, तुम्हाला प्रोत्साहन द्यायला आम्ही आहेच इथं. 12वी पास व्हा, ग्रॅज्युएट पास व्हा, काका आहेच, परत कार्यक्रम घ्या. मला बोलण्याची संधी दिली, धन्यवाद. सरांचा थोडक्यात मी परिचय करून देते. शिक्षण हे केवळ गुणांपुरताच मर्यादित नसतं, ते विद्यार्थ्यांच्या मनात उजेड देतं, भविष्य घडवतं आणि हेच उजेडाचं काम ज्या व्यक्तीने आयुष्यभर केलं आहे अशाच एक सच्चा ज्ञानदीपाचा आज आपल्याला इथे परिचय होणार आहे. आजच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव समारंभ व मार्गदर्शन शिबिरात मार्गदर्शन करण्यासाठी सर इथे खास करून उपस्थित झालेले आहेत. शिक्षण क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव, हजारो विद्यार्थ्यांच्या शंकांचं निरसन, पालक, शिक्षक आणि शाळांसाठी विश्वासाचं प्रतीक असलेले अनिलजी सर. अनिल सरांचं नाव उच्चारलं की समोर उभं राहतं एक शिस्तबद्ध, अभ्यासू, परखड, प्रामाणिक आणि विद्यार्थ्यांच्या मनात खोलवर रुजलेलं एक गाव. सरांची एक व्याख्याता म्हणूनही वेगळी ओळख आहे. तणावमुक्त जीवन, परीक्षेला सामोरे जाताना मुलांचा अभ्यास, पालकांचा सहभाग या विषयांवरील सरांची व्याख्याने विशेष गाजली आहेत. त्याचप्रमाणे विविध दैनिके, साप्ताहिके, मासिके तसेच दिवाळी अंकांमध्येही सरांनी लेखन केलेले आहे. त्यांच्या कविता देखील सुप्रसिद्ध आहेत. चला आनंदाने जगूया हे पुस्तकही वाचकांच्या विशेष पसंतीस आले आहे. त्याचप्रमाणे ना पासांतील कोहिनूर याला देखील वाचकांचा प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे. सर विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्याचप्रमाणे विविध सामाजिक संस्थांमध्ये देखील सहभागी आहेत. अक्षर भारती पुणे यांच्या उपाध्यक्षपदी सर कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे स्पंदन पुणे या संस्थेचे देखील ते संस्थापक अध्यक्ष आहेत. सरांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यातील काही पुरस्कारांचा मी इथे उल्लेख करते. ग्रामभूषण पुरस्कार, आदर्श शिक्षक पुरस्कार, विद्यारत्न पुरस्कार, जीवन गौरव पुरस्कार, यशवंत स्मृती अक्षर गौरव पुरस्कार, त्याचप्रमाणे शिक्षण पुरस्कार आणि यांसारख्या अनेक पुरस्कारांना सरांना सन्मानित करण्यात आले आहे. सरांचे प्रत्येक मार्गदर्शन, प्रत्येक संवाद हा विद्यार्थ्यांच्या जीवनात नवा विश्वास जागवतो.
नवी क्षितिजे उघडणाऱ्या विचारांचे स्वागत करूया. प्रज्ञा तेवत ठेवणाऱ्या विवेकाला सोबत घेऊया. मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते सन्माननीय श्री अनिलजी गुंजाळ सर यांना विचारमंचावर आमंत्रित करते की त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. सन्माननीय श्री अनिलजी गुंजाळ सर, सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात सरांचं स्वागत करायचं आहे. महाराष्ट्र आणि मराठी मनाचा आराध्य दैवत छत्रपती शिवराय, आई जिजाऊ माता तुळजाभवानी, भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे या अनेक महात्म्यांमुळे गेली 75-78 वर्ष आपण या भारतामध्ये आनंदाने राहतो आहोत. त्या सर्व विभूतींच्या प्रति विनम्र आवाहन आणि आजही दररोज आपला प्रत्येकाचा दिवस आनंदी होतो, आपला देश शांततेत राहतो. त्याचं कारण असं की आपल्याच समाजातील आपलेच काही बांधव आपल्या देशाच्या सीमेवरती आर्मी, एअरफोर्स या आणि नेव्ही या 3 विभागामध्ये सतत कार्यरत आहेत, बॉर्डरवर कार्यरत आहेत आणि म्हणून आपण आनंदाने या भारतामध्ये राहतो. त्या सर्वांना सलाम. 8-15 दिवसातनं एखादी बातमी येते, शेजारचा कोणीतरी आपल्या जवानांवर हल्ला करतो आणि त्या कामी आपला एखादा जवान हुतात्मा होतो. त्या सर्व वीर जवानांच्या प्रति विनम्र अभिवादन. गेल्या महिनाभरात 2 फार मोठ्या घटना घडल्या. त्यातली एक पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले आपले पर्यटक आणि परवा झालेला विमान अपघात. यामध्ये मृत्युमुखी पडलेले आपले सर्व देश बांधव यांना या निमित्तानं भावपूर्ण श्रद्धांजली. या कार्यक्रमाचे संयोजक माजी नगरसेवक आदरणीय मारुतीजी भापकर, ज्यांनी आपल्याला नुकतंच मार्गदर्शन केलं ते सागरजी धुमाळ, आदरणीय बाकीर पाटील, बैरोरी सर, माझ्या समोर उपस्थित असलेले माझे काही शिक्षक, मुख्याध्यापक, माझ्यासोबत आलेले मुक्त विद्यालय संस्था, राष्ट्रीय मुक्त विद्यालय या संस्थेच्या परीक्षा विभागाचे प्रमुख आणि SSC बोर्डाचे माजी निमंत्रक गौतमजी शेलार सर, ज्यांनी या कार्यक्रमाला मला बोलवलं ते आमचे राजेंद्रजी गावटे, माझ्या समोर उपस्थित असलेले काही पालक, मला काही पालक आजी दिसते, काही पालक आजोबा दिसत आहेत, काही पालक आहेत आणि माझे सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणी, सगळे जर नीट ऐकणार असेल तर मी बोलेल, आपापसात बोलू नका. इकडे डाव्या बाजूचे काळा शर्ट पांढरा शर्ट, लक्ष आहे का तुझ्या शेजारचा? तुम्हाला काय गप्पा मारायचं नंतर मारा. हे बघा, समाजामध्ये काही माणसं जी काम करतात ते त्यांना फार हौस असते म्हणून काम करत नाहीत. त्याहीपेक्षा त्यांना असं वाटतं की समाजाचं काहीतरी चांगलं भलं व्हावं, आपल्या हातून काहीतरी समाजाची सेवा घडावी. आता सध्या सेवा करणं म्हणजे काय, तर आपली जी काल झालेली आनंदवारी आहे, तुकोबाराय आणि जगद्गुरू तुकोबाराय आणि संतश्रेष्ठ कैवल्य मूर्ती ज्ञानेश्वर माऊली आणि अनेक संतांच्या पालख्या आता महाराष्ट्रामधनं या पंढरीच्या पांडुरंगाकडे निघालेल्या आहेत. बघा, ते सगळे पंढरीच्या पांडुरंगाला भेटायला निघाले. पंढरीचा पांडुरंग त्याची वाट बघतोय. पण या महाराष्ट्रामध्ये असे संत होऊन गेले की ते कधीच पांडुरंगाला गेले नाहीत आणि असे एक संत होऊन गेले ज्यांनी पंढरपुरात जाऊनही विठ्ठलाचं दर्शन घेतलं नाही. कोण होतं, कोण
सांगतोय का रे मुलांपैकी आता सध्या आपला अभ्यास फार फास्ट आहे. आपल्याकडे एकच पुस्तक आहे, त्याला म्हणतात फेसबुक, आणि दुसरं विद्यापीठ आहे, त्याला म्हणतात इंस्टाग्राम, आणि तिसरं विद्यापीठ आहे, त्याला म्हणतात रील्स, आणि चौथं विद्यापीठ आहे ते फार मोठं आहे, त्याला म्हणतात व्हॉट्सअप. म्हणजे तुम्ही कशाला, आमची म्हातारी माणसं पण रात्री 2-2 वाजेपर्यंत झोपत नाही. जर सहज मोबाईल उघडला तरी ऑनलाईन दिसते एखादं म्हातारं, 2 तासाच्या पुढे त्याला झोपच येत नाही. ते म्हणते बरं झालं हे तरी म्हणाले. ती म्हातारी म्हणते अहो झोपावून झोपच येत नाही, करू काय. पण हे मोबाईल तुमचा ब्रेन लॉक करायचा कार्यक्रम चालू आहे. म्हणजे आमच्याकडे फार पूर्वी अनेक व्यसनं होती सागर भाऊ, पण ती कधीतरी लागायची. तो एखादा मित्र खाणे, त्याला काय होते, चांगलं लागते. 11ला असताना एकदम मला रे खा तांबाखू थोडीफार खा, चांगलं जागरण होतं, म्हणजे अभ्यास होतो. मला नाही लेखच सर लागते, तो हळूच म्हणतो गुडशेव सारखी लागते म्हणतो. म्हणजे पुढे कुणीतरी खायला घालायचं, हळूहळू लागायचं, नंतर मग पुढे विकत आणावं लागायचं. तसं या मोबाईल कंपनीने सुरुवातीला फुकट दिलं, नंतर म्हटलं तर एवढं फुकट, नंतर म्हटलं आउटगोईंग फ्री, नंतर म्हटलं इन्कमिंग फ्री, नंतर हळूहळू करता. म्हणजे टीव्हीवाल्यांनी पण तेच केलं. आता दूरदर्शन फुकट असून कोण बघत नाही, आणि रिचार्ज मारल्याशिवाय म्हातारीला घरातल्या बाईला स्वयंपाक करता येत नाही, कारण ते टीव्हीच्या मालिका चालू राहिल्या पाहिजे. म्हणजे हे एवढं डेंजर कार्यक्रम चालू आहे सध्या. त्याच्यामुळे आपला महाराष्ट्र आणि आपली मुलं गुणवंत असून सुद्धा हाय तिथंच आहे. आता मग बैरवडे सरांनी विचारलं, किंवा आपल्या सागर सरांनी फार सुंदर प्रश्न विचारला. काय विचारलं तुम्ही, भीती वाटते का? यांना आताच नाही भीती वाटत साहेब, एक टेक्टर आले भीती वाटते. म्हणजे मी गेली 35 वर्ष शिक्षण खात्यात काम करतो, आणि 10वीच्या परीक्षेला मात्र मी 10वी अख्ख्या महाराष्ट्रातल्या 10 लाख पोरांकडे माझा नंबर आहे. तुम्हाला पण जाताना देणार आहे. पोरग व्याख्यान ऐकताना नीट ऐकत नाही, पण नंबर मात्र जपून ठेवतो. रात्री 1:30 वाजता मला फोन करते. एकदा त्यांनी मला फोन केला, म्हणलं का रे फोन केला? काय नाही म्हणलं अभ्यास करतोय. म्हणून मग अभ्यास झालाय का? नाही टेन्शन काय नाही, चालू आहे अभ्यास. मला फोन का लावला? नाही लागतो का बघितला म्हणलं रात्री 1:30 वाजता. आमची बायको म्हटलं हे काय प्रकार आहे? म्हणलं जाऊ दे, त्याला वाटतं ना मी त्याच्यासोबत आहे. मग तेव्हा कुठेतरी भीती वाटायला लागते. पास होईल की नाही. आता पास होणं फार सोपं झालं 10वीचं. तुम्हाला फार वाटत असेल मी फार स्पष्ट आणि काय चाललंय सध्या ते सांगणारा माणूस आहे. पटलं तर घ्या, नसलं सोडून द्या, पण मी तुम्हाला नंबर मात्र जाताना देणार आहे. आणि माझा नंबर म्हणजे लाईफ टाईम गॅरंटी असते. म्हणजे मी या पृथ्वी तलावर आहे तोपर्यंत तुम्ही मला केव्हाही फोन लावला तरी मी त्याला उत्तर देणार. एकदा भेटलो का मी माणूस सोडत नाही. त्यामुळे मला वर्षभर पोरं फोन करत असतात. रिटायर होऊन 3 वर्ष झाली. सागर भाऊ उद्या काय करायचा प्रश्न अजून नाही. त्यावर साबूत आहेत. पाणी चांगली तोपर्यंत महाराष्ट्रभर फिरणार आहे, भारतभर फिरणार आहे. पंढरीच्या पांडुरंगाची वारी 2 वर्षापूर्वी केली. आळंदीतनं निघाले, पंढरपूरपर्यंत काही झालं नाही. 250 किलोमीटरची वारी केली. अख्ख्या वारीत रात्री एका पालखीच्या समोर प्रवचन कीर्तन काहीतरी थोडंफार सांगितलं. आपल्याला जे जमतं ते करावं. आता खरं सेवा म्हणजे काय, आनंद म्हणजे काय. खरं तर आता शेजारच्या भजनी मंडळींनी हे थांबवायला पाहिजे की अरे आपलं जरा झालं सगळं, त्याला कुठेतरी विनंती करा अशी माझी विनंती आहे. तो यांचं भविष्य घडवायचं आहे. तुम्ही प्रार्थना करता हे फार चांगलं आहे. शेजारी काहीतरी चांगलं चालू आहे. माझी मारुतीरावांना विनंती आहे पुढील, तर तुम्हाला सगळ्यांना असं वाटत असेल की आम्ही पास झालो, लो मार्क पडले. मार्क द्यायची काळजी करू नका. आमचे शिक्षक आहेत का इथे? कुणी हातवर करा. हायस्कूलचे शिक्षक आहेत का कुणी? कोणी झालं नाही. बरं, प्राथमिकचे कुणी शिक्षक आहेत? प्रायमरीचे क्या बात आहे, मॅडम आहेत आपल्या. 8वीपर्यंत पास नापासच करायचं नाही, त्यामुळे काही काळजी नाही. पण त्याचा अर्थ चुकीचा घेतला आमच्या लोकांनी. याचा अर्थ असा नाही तर त्याला शिकून पुढे पाठवायचे. आमची प्रायमरीची माणसं फार चांगले काम करतात. पाया पक्का झाल्याशिवाय पुढचा कळच होत नाही. लोक फक्त पैशाकडे बघतात, आणि जो पायरीचं दर्शन घेतो ना तो खरा वारकरी असतो. म्हणून
तुमच्यासाठी काम करणारे मारुती भाऊ किंवा सागर शेठ ही जी सगळी माणसं काम करतात ही पायरीचं काम करतात, पुढची अपेक्षा काहीच नाही. म्हणून सुरुवातीलाच हे जे काम करतात त्यांच्याबद्दल खरंच सांगावं असं वाटतं. मला वाटतं ते घरात दररोज 4 शिव्या खात असतील, कशाला उद्योग लावलाय, बरोबर. पण ते कसं असतं, आतला कार्यकर्ता जागा असतो, त्याला वाटत जातं काहीतरी करावं. म्हणून याच्यासाठी मिर्झा गालिबने एक शेर लिहून ठेवला आहे. तो असं म्हणतो की किसी को चिंता है आज की, किसी को चिंता है तब तो ताज की. गेल्या 4-5 वर्षातलं इलेक्शन बघितलं तर किसी को चिंता है आज की, किसी को चिंता है तब तो ताज की, लेकिन दुनिया में कई लोग ऐसे भी होते जिन्हें चिंता है पूरे समाज की. समाजाची काळजी व्हावी. एखादा माझ्या मतदारसंघातला, माझ्या आसपासच्या एखादा पोराला काहीतरी मार्गदर्शन मिळावं म्हणून ही माणसं धडपडत राहतात. म्हणून त्यांनी केलेला आणि हा आमचा 10वी-12वीचा माप फार मोठा आहे. आम्ही 40 लाख विद्यार्थी दरवर्षी 10वी. मी SSC बोर्डात 10 वर्ष काम केले, त्यामुळे मला KG to PG सगळं माहिती आहे. मी बालवाडीच्या शाळेत पण शिकवले, पहिलीच्या पोराला पण शिकवले, बरोबर मॅडम. पहिलीच्या वर्गात शिकवणं तर फार डेंजर असतं सर. म्हणजे त्या बायांची खरोच त्यांना विद्यापीठा एवढा पगार द्यायला पाहिजे. कारण एक झोपलेलं असते, एक लग्न जाते, एक मध्ये नाक पुसते, एक म्हणतो बाई बघा तरी क्षमता घेतला तरी बाई शिकवत असतात. एवढं काम ही माणसं करतात. त्यातनं घडून तुम्ही 10वी पर्यंत आलाय, लक्षात ठेवा. 10वीला पास व्हायला तर 90%, 70%, 80%, पूर्वी 60% पडायचे नाही. 60%. म्हणजे जर एखाद्या आईला आता पोराला मार्क कमी पडलं तर लय टेन्शन येतं. आमच्या काळात आईबापाला टेन्शन येत नव्हतं, तर त्याला माहिती होतं एक शिकलं तर शिकल, दुसरं शिकल, नाही शिकल तर तिसरं शिकल, नाही शिकल तर 4थं शिकल, नाही शिकलं तर 8वं शिकल. तेवढी होती. आता आईबापाला टेन्शन कशाचं आहे? एक 7-12 आणि एक फेरफार, दोनच ना, नाही तर एक, त्याचं टेन्शन. बरं, गावटे सरांचं स्वागत करूया आपण. जरा टाळ्या जरा या, राजेंद्र घ्या. म्हणून माझी जो बापूर साहेबांना, गावटे साहेबांना नेहमी म्हणतो, अलीकडे पोरांना शिकवायची फार गरज नाही, पोरांना फक्त मदत करायची गरज आहे, आईबापाला शिकवायची फार गरज आहे. म्हणून मी नेहमी आत्ताच्या पोरांना सांगतो, अरे फार भाग्यवान. जेव्हा जेव्हा भरपूर पाऊस पडतो आणि पूर येतो किंवा या आपत्ती येतात, तेव्हा मी दरवर्षी एक पोस्ट टाकतो किंवा मी SSC मला संपर्क करा, 8 दिवसात मिळून देतो. जन्मतारीख चुकली असेल तेव्हा एखादा मला फोन केला, सर माझी जन्मतारीख चुकली. म्हणलं किती? म्हणलं 4 दिवसाचा फरक आहे. म्हणलं तुला ती माहीत तरी रे. पण आमच्या काळात माणसं अशी होती, फक्त 1 जूनला जन्माला यायची, मध्ये परत वर्षभर पुढे जन्माला येत नव्हते. आमच्यापैकी 2-4 जण आहेत गावठी सरांचे, आम्ही सगळे 1 जूनला जन्माला यायचे. आणि जर शाळेत दुसऱ्या दिवशी पोरगा आला तर मास्तर त्याची 2 जून लावायचा. तुम्ही भाग्यवान जर तुम्हाला जन्मतारखा तरी मिळतो. आईबाप एवढं लक्ष देतात. परत एकदा लक्षात घ्या, आईबाप एवढं लक्ष देतात. पूर्वीच्या काळात कळायचंच नाही, समोर कळायचं हे पण आपलंच आहे. इतकी पोरं होती ना. परवा एका आजोबाला म्हणलं तुम्हाला किती? म्हणले 7. म्हणलं 7 पोरं? अहो म्हणजे मला काहीच नाही. माझ्या शेजारी एक होता, त्याला 49 होती. मी डोक्याला हात लावला. म्हणलं 49 कशी? म्हटल्यावर 7 बायका होत्या, एकीला 7. 7 49. काय बेरीज आहे. असा काळ होता, पण ती माणसं आयुष्यभर आनंदाने जगत होती, समाधान होतं. आताच्या आईबापाला समाधान नाही. पोराला 90% पडलं तरी टेन्शन. निकाल लागला की मला निकाल लागला ना की 2 पोरांचं फार टेन्शन येतं, 90 आणि 95. त्याच्या आईबापाचं त्याच्यापेक्षा जास्त टेन्शन आहे. एका आईने फोन केला, सर मला लाज वाटते. म्हणलं कशाची? म्हणजे पूरला फक्त 92 पडले. फक्त 92 पडले. म्हणजे काही टेन्शन घेऊ नका, घरी जा, दोघं नवरा बायकोचा मार्कशीट काढून बघा, त्याची बेरीज तरी 92 भरती का बघू आपण. एवढे मार्क पडले तरी कशाला टेन्शन घ्यायचा. म्हणून मला सगळ्यात आवडतो कोण माहिती का? 40%वाला, ज्याला गॅरंटीच नव्हती आपण पास होणार. त्याचा फोन आल्याला मला अतिशय आनंद होतो की सर मी पास झालो. आणि 92 वाला अर्धा तास घरात चर्चा करतो, 93 का पडले नाही. 40 वाला तोपर्यंत अख्ख्या गावाला 4 वेळा पेढे वाटतो. आणि हा खरा सुखी, हा खरा आनंदी. मार्क किती पडले त्यापेक्षा कसे पडले याला फार महत्व आहे. म्हणून किती
मार्क पडले परत एकदा सांगतो, निकाल लागलाय 10वीच्या पोरांना 70, 80, 90. पहिलं परत एकदा सगळेजण मूळ जागेवर या आणि जागेवर येण्याचं काम 11वी करणार आहे, 12वी करणार आहे. 12वीवाला विचारा, 12वीला किती जर हातवर करा. 12वीवाले एकच दिव आहे का? बरं ठीक आहे. 12वीला तू इकडे पुढे लवकर पळत पळत मी बोलवेल त्यांनी पुढे यायचा. सर थांबवा म्हटलं की मी थांबल बरं का गावकीचं. लवकर ये पुढे इथं बरा. क्या चष्माली लय हुशार असतात अलीकडे, त्यामुळे जन्म झालं की चष्मा लागतो. गावाकडच्या अजूनही पोरांना चष्मे लागत नाहीत, पण पुण्यातल्या इंग्लिश मिडियमच्या पोरांना जर बघितलं ना असं झाड डबल घेऊन जायचा. मी एका विचार नंबर किती आहे तेवढा अर्ध्या बापाचा. एवढं टेन्शन. टीव्ही, मोबाईल आणि नंबर. सर इकडे नाव सांग जरा जोरात तुझं नाव काय तुझं? सुयश गुरव. क्या बात आहे. अरे डेअरिंग मध्ये म्हणा सुयश गुरव. 10वीला किती मार्क पडले? 86. बघा 10वीला किती होते? 86. 12वीला किती पडले? 75. अरे क्या बात आहे. बघा आता हे सगळ्या 10वीवाल्यांनी लक्षात ठेवा, हे एवढे मार्क कमी पडतातच. बरोबर ना रे? 10% कमी. हा 10% नाही 20 होता. तू फार नशीबवान आहे, फार लवकर हे झालं. कुठल्या शाखेत होता? मी माळसगांतला होतो. अकुर्डीला होता. क्या बात आहे. वा सुंदर. सर 70 नंतर करणार डेअरिंग बद्दल 70. आता याला मार्क कमी पडले यापेक्षा हे पोरग दिसतंय ना, त्याला काय शिकायचं मला माहित नाही, पण याची पद्धत आणि याची पर्सनॅलिटी बघता नक्की सक्सेस होणार आहे याबद्दल मला गॅरंटी आहे. नाही तर काय होतं माहितीये का, करिअर सांगता सांगता मी सांगतो होतं हे पोरग बघा यांनी जर ठरवलं हे आर्मी, एअरफोर्स, लेफ्टनंट कर्नल, ब्रिगेडियर, नेव्ही या सगळ्या याच्यात जाऊ शकतो. एखादा PSI, DYSP होऊ शकतो. पण आमच्याकडे काय झालं, ज्याच्याकडे क्षमता आहे तो जातच नाही. आणि मग पोलीस भरती जर डिक्लेअर झाली तर जागा असतात 200, पोरं येतात 20,000 आणि त्याच्यात एक पोरगा असा असतो की ज्याचं वजन 45 किलो असतं, तर त्याला वाटतं पोलीस व्हावं. आणि एवढी चेंगराचेंगरी होते की दुसऱ्या दिवशी पेपरला बातमी येते, कालच्या पोलीस भरतीच्या चेंगराचेंगरीत 5 जण जखमी. आता जो चेंगराचेंगरीत जगत नाही त्यांनी जावं कशाला मरायला. हे ज्याला कळतं त्याचं करिअर आनंदाचं होतंय, लक्षात ठेवा. त्यामुळे 10वीचा निकाल, 12वीचा निकाल परत एकदा, 12वीचे दोघंच आहेत, पण 10वीच्या सगळ्यांना सांगतो किती मार्क पडले त्यातनं पहिले 20 मार्क कमी करा. बघा आता ऍडमिशन तुम्ही घेणार आहात, सगळ्यांनी ऑनलाईन फॉर्म भरला. अजून लिस्ट लागल्यात का? नाही लागल्या. 11वी कॉमर्स, आर्ट्स, सायन्स, डिप्लोमा आणि ITI याच्या पलीकडे सध्या 10वीवर दुसरं काही नाही. पण सगळ्यात महत्वाची पहिली गोष्ट आहे, आम्हाला करिअर करायचं आहे. बघा करिअर करायचं. आता तुम्ही सगळ्यांनी फॉर्म भरले, पहिला बसलाय, दुसरा भरलाय, तुम्हाला ज्या ज्या शाखेत ऍडमिशन मिळेल, ITIला मिळेल किंवा तुम्हाला सायन्सला मिळेल, कॉमर्सला मिळेल, आर्ट्सला मिळेल, हे जरी घेतलं असलं तरी पहिली गोष्ट समजून घ्या. परत एकदा सांगतो, टेन्शन घेऊ नका. माझी सगळ्या आईवडिलांना विनंती आहे, आता जेवढे मार्क पडले ते मार्क आपल्याच पोराचे, त्याच्यावर विश्वास ठेवा. नाही तर आमची पोरं पण असली भारी आहेत. पोरगं 10वीला येईल सांगता आईला, आई काळजी करू नको 96% पडतील. दिवाळी नंतर बाई सांगतो आई काळजी करू नको 80% पडतील. जानेवारीत पोरगं सांगता आई काळजी करू नको नक्की 65% पडतील. आणि परीक्षा जवळ आलं म्हणतो 5 झाले तरी बरं होईल. एवढा अभ्यास केलेला असतो आमच्या बाळानं. त्यामुळे जे काही मार्क पडले हे त्याचेच आहेत, समजून घ्या सगळ्यांनी. आता त्याचं टेन्शन घ्यायचं नाही, जे पडले ते आपले. आणि सगळ्यांना माहिती आहे आपल्याला मार्क कमी का पडले आणि जास्त का पडले, सगळ्यांना माहिती आहे. पण मिळालेल्या मार्कांचा पहिला शोध घ्या आणि आम्ही बेस्ट ऑफ 5 देतो. आता याचाही अर्थ अनेक लोकांना कळत नाही. आता फार वेळ लागतो गावटे सर, नाही तर पूर्वी पोरं मला विचार सर ही काय भानगडे, म्हणजे काही नाही, 6 पैकी 5 मध्ये सगळ्यात जास्त तो म्हणजे बेस्ट ऑफ 5. आणि मग म्हणलं सर 70% पडले, सायन्सला चाललो, मग त्याला विचारलं गणितात किती, म्हणतो फक्त 45. आता कशाला आणि बेस्ट ऑफ 5 मध्ये गणित नाही, 5 मध्ये गणित घेतलंच नाही तरी 70% मार्क पडले. आता मार्क कमी ना, उरलेल्यांचे मार्क 70% जास्त होते, त्याच्यापेक्षा कशाला. त्यामुळे कुठे जाता हे 6 विषयापैकी आवडीचे विषय समजून घ्या. मला काय येतं ते समजून घ्या. खरंच मी निवडलेलं सायन्स निवडणारे, आर्ट्स निवडणारे, कॉमर्स निवडणारे. आता तुम्ही निवडणार आहात आणि त्याप्रमाणे तुम्हाला ऍडमिशनही मिळेल. आता या खरं तर माझी सर्व नगरसेवकांना हेही विनंती आहे, यावर्षी नाही जमलं तर पुढच्या वर्षी 11वीला फॉर्म कसा भरायचा सर याचे सूत्र घ्या.
सत्कार सगळ्यांचे करतील. मला तर कधी काय वाटतं नापासांचे सत्कार केले पाहिजे कारण त्यांच्या एवढा, आणि कमी पडले मार्क पडलेल्यांचे सत्कार करायला पाहिजे कारण त्यांच्यापेक्षा हुशार दुसरा कोणी नसो. सागर भाऊ किती मार्क होते 10वीला खरं सांगायचं? सागर भाऊ 10वीला किती मार्क होते खरं सांगायचं? बापर साहेब किती होते? 45. काय बिघडलं का आपल्याला? क्या बात, किती आनंदाने जगतो माणूस. सगळे ते शाबूत आहेत. मी 35 वर्ष नोकरी केली, नेहमी बायकोनी घालवली, नेहमी नोकरीने घालवली, अजूनही आनंद नाही. करायचं काय त्याला? म्हणून आपला निकाल समजून घ्या. माझ्या 6 पैकी कुठले विषय आवडीचे, कुठले विषय नावडीचे, याची पहिली यादी करा. निकालावरती विचार करा. खरंच आता ऍडमिशन जर घेणार आहे तर कुठल्या शाखेला घेणार आहे ते मला जमणार आहे का? आता 11वी मध्ये जे ऍडमिशन घेतलं की आर्ट्स, कॉमर्स, ITI, डिप्लोमाला किती जण फॉर्म भरले जर हातवर करा. ओके, ठीक आहे, हरकत नाही. डिप्लोमा या तिन्ही शाखा, सायन्सला किती लोकांनी फॉर्म भरला हात? ओके. आता परत एकदा मी त्या निमित्ताने हेही बोलतो, जर लिस्ट लागली आणि पहिल्या यादीत नंबर मिळाला नाही तरी काळजी करू नका, कारण फॉर्म भरताना आपण काय करतो? कट ऑफ बघत नाही आणि आपल्या पर्सेंटेज पाहिजे. आम्हाला पडले 70 आणि पोरगा म्हणतो मला BMCC जायचंय. BMCCचा कटा करतो 95चा कॉमर्सचा. कसा नंबर लागेल? पण परत एकदा सांगतो, पहिली फेरी, दुसरी फेरी, तिसरी फेरी, चौथी फेरी, पालकांनी कृपया अजिबात पॅनिक होऊ नका. शिक्षण खातं शेवटच्या पोरला प्रवेश मिळेपर्यंत शांत बसत नाही. तुमच्या पोरला नक्की प्रवेश मिळतो याची गॅरंटी पकडा. जर काही लागलं तर मला त्यावेळेस फोन करा, आता मी नंबर देणार आहे. त्यामुळे 11वी ऍडमिशन सगळ्यात महत्वाचं आहे. 11वी आर्ट्स, कॉमर्स, सायन्स. सध्या करिअरची चिंता करू नका, फार करिअर आहे. मला सांगितलं साहेबांनी, पूर्वी आर्ट्स, कॉमर्स, सायन्स या 3च शाखा होत्या आणि इंजिनिअरिंग होतं, बाकी काही नव्हतं. व्हायचं काय? मास्टर व्हायचा, 7वीतनं DL झाला, एखादा वकील व्हायचा, एखादा इंजिनियर व्हायचा, एखादा कोणीतरी पोलीस तलाठी व्हायचा, कोणीतरी भरती व्हायचा, एखादा डॉक्टर व्हायचा जिल्ह्यातनं किंवा तालुक्यातनं. आता चौकात डॉक्टर आहेत. नवळे तर इतक्या स्पेशालिटी आहेत म्हणजे कधी तर रस्त्याला बघितलं तर एका बाजूला बोर्ड असतो दाताचा डॉक्टर, तो खाली लिहितो, मी फक्त वरचे बघतो. इकडच्या बाजूचा म्हणतो दाताचा डॉक्टर, मी फक्त खालचं बघतो. समोरचा लिहितो, मी फक्त काढतून बसवतो. एवढी स्पेशालिटी आहे. पुण्यामध्ये एक डॉक्टर असेल ते फक्त गुडघ्याच्या वाट्या बदलतात, बाकी काहीच करत नाही आणि त्याचे 7 लाख रुपये घेतात. स्पेशालिटी एवढी आली आहे आणि त्याहीपेक्षा आवड फार महत्वाची आहे. म्हणून पहिलं एक वाक्य सुविचार लिहून ठेवा घरात की आता जे निवडाल ते आवडीने निवडलंय का बघा. अजूनही आपल्याकडनं वेळ गेलेली नाही. माझी सर्वांना विनंती, निकाल समजून घ्या. आई वडिलांनी आमच्या पोराचे गुण जरा तपासा, अवगुण नाही, गुण तपासा आणि पोरांनी सुद्धा आत्मपरीक्षण करा की बाबा रे नक्की माझ्यात होतं काय. आता किती मार्क पडले, काय पडले, मी नापास झालो का मार्क पडले नाही, अभ्यास केला नाही याचा विचार बघा. तुमच्यातला प्रत्येक जण हुशार आहे, तुमच्यातला प्रत्येक जण गुणवान आहे आणि प्रत्येकाजवळची गुणवत्ता ही वेगळी आहे. दुसऱ्याशी तुलना करू नका. माझ्या सगळ्या आयांना विनंती आहे, कृपया नंदीच्या पोरला किती पडले, सासूच्या जावेच्या पोरला किती पडले, शेजारच्या पोरला किती पडले, याच्याशी तुलना करू नका. ते तुमचंच आहे. तुम्हाला जेवढे पडले त्याच्यापेक्षा 10% जास्त पडले, एवढा फरक आहे. बाप फार कमी, बाप अजिबात फार चिंता करत नाही. किती जण पालक आहेत जरा पुरुष पालक किती हातवर करा बघा, काय 2-4 आहेत. हे फक्त चिंता एकदाच करतात, कधी पहिलीत घातलं का काम संपलं. आणि 10वीत गेल्यावर मग बायको म्हणते अहो यावर्षी कुठे जायचं नाही, TV बंद करा, मोबाईल बंद करा. का पोरगं 10वीला पोहोचले, मग बाप 10वीला पोहोचले काय, एवढी काळजी. आई बिचारी तिच्या मागे लागत राहते. आणि आमच्या या सगळ्या आया, मला वाटत पुण्यात जन्म झाला, जरा हातवर करावं, पुण्यात जन्मलेली आई किती घेतल्या नाही, तेव्हा एकच यायचं. या सगळ्या बीड, मराठवाडा, लातूर, सांगली, लातूर, निंबोळी, नंदुरबार, बरोबर ना. आणि या सगळ्या पुण्यात आल्या, फरक एवढा झाला, गावाकडे साडी घालत होत्या, आता पंजाबी घालायला लागल्या. आणि त्यांना काय वाटत राहतं, पूर्ण माझं कलेक्टर झालं पाहिजे. बघा, सगळ्यात जास्त पोरांचं पोरींचं नुकसान कुणी केलं असेल ना, तर आमच्या आयांनी अति टेन्शन घेऊन नुसतं त्याच्या मागे लागत राहिलं. जेवढा अभ्यास जर ह्यांनी आता केला असता, जेवढा पोराचा घेतला तेवढा त्यावेळेस
मी त्यावेळेस केलाच नाही, पण पोरला सांगत राहणार मी अशी करीत होते, काय करत होते माझं. म्हणून सगळ्यात जास्त टेन्शन देऊ नका. परत एकदा सांगतो मी, आणखी पालकांना, पालक बऱ्यापैकी, किती पालक बऱ्यापैकी, महिला पालक जास्त आहे, सगळ्यांना विनंती करतो की कृपया टेन्शन घेऊ नका, टेन्शन घेऊ नका. टेन्शन ही सगळ्यात वाईट आहे. मी तुम्हाला एकच सांगतो, मुलांना आणि पालकांना फार भाग्यवान आहात. मी आजच माझ्या सुनेला सांगून आलो, माझी नात सध्या 3.5 महिन्याची ऍडमिट आहे, 10 दिवस झालं. तिला मी सांगून आलो, मी जी सेवा करतो ना त्याची पुण्य पोरांना मिळते, काही होणार नाही, काळजी करू नकोस, हीच माझी सेवा आहे, हीच माझी वारी आहे. तर तिला मी सांगून आलो, बाळा टेन्शन घेऊ नको, तू फार भाग्यवान आहेस, तुझं लग्न झालंय. मी तर पोरांना नेहमी सांगतो, अरे नशिबान आहात, जर चांगलं शिकलं तर लग्न होईल. मी तर आमच्या मोठ्या माणसांना तर नक्की सांगतो, बळ झाले लवकर जन्म झाला, निदान पोरी तरी मिळाल्या. आता पोरांना पोरीच मिळत नाही, जो कोणी मिळेल त्याची पोरगी, नाही तर काही करू नये. आणि तो शिकला तर पोरगी, नाही तर त्याची काही करू नये. परवा जर म्हणला सोड 40 वर्ष वय झालं अजून पोरगी मिळत नाही, म्हणलं आता 40ची मिळेल याची गॅरंटी नाही, पण 20-20च्या 2 नक्की मिळतील. एवढं बेकार काम आहे. सांगायचं कशासाठी हे समजायला तयार नाही. म्हणून निकाल समजून घ्या, माझ्या सगळ्यांना निकाल समजून घ्या, मुलाचे गुण अवगुण समजून घ्या आणि त्यानुसार पुढचं करिअर निवडा. आमच्याकडे एक म्हण आहे बघा, मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. मला अजून पालक एकही भेटला नाही की ज्याला त्याच्या पोराचे पाय पाळण्यात दिसले. कुणाकुणाला दिसले जरा बघा बरं. पाळण्यात दिसतात म्हणजे काय, म्हणजे काय, त्याच्यामध्ये जे जन्मापासूनचे गुण आहेत ते गुण तुम्हाला पाहता आले पाहिजेत. आणि आमची पोरं एवढी हुशार आहेत, त्यांचे गुण फक्त 6वी पर्यंत दिसतात. हे पूर्वीचं सांगतोय, आता तर 4थी पर्यंत दिसतात. कारण पोरं एवढी हुशार आहे की आईला काय लागतं, बापाला काय लागतं त्यांना फक्त माहिती आहे. त्यामुळे ते तुमच्या पावलाप्रमाणे चालायचा प्रयत्न करतात. पोरं कळतच नाही, ही पोरं कळाली पाहिजेत. आणि पोरांना तुम्हाला स्वतःला सुद्धा कळायला पाहिजे की मी नक्की कोण आहे, माझ्या क्षमता काय आहेत, माझे जन्मापासूनचे आवडीचे गुण काय आहेत, आणि मी त्यानुसार करिअर निवडलं पाहिजे. आपला विषय आहे की माझं आनंदी आयुष्य आणि माझं करिअर. आणि करिअर म्हणजे काय, जे करिअर तुम्हाला आनंदाने जगायचे साधन देतं ना, ते खरं करिअर आहे. नाही तर आम्ही काय करतो, जे आम्हाला जमतच नाही त्याच्या मागे धावत राहतो. आज ज्या महाराष्ट्रात आत्महत्या होतात, आज ज्या महाराष्ट्रात आत्महत्या होतात, 10वी 12वी नापास झाल्या, सीईटीला मार्क कमी पडलेल्या, त्याहीपेक्षा मेडिकल झालेला माणूस, इंजिनिअरिंग झालेला माणूस, अधिकारी झालेला माणूस हा आत्महत्या करतो. त्याचं एकमेव कारण आहे, त्याला न आवडलेलं करिअरमध्ये तो जातो आणि म्हणून तो आत्महत्या करतो. माझं मिशन गेल्या 35 वर्षातलं की महाराष्ट्रातली एकही आत्महत्या होऊ नये म्हणून मी महाराष्ट्रभर फिरतो. आणि दुसरं मिशन आहे की प्रत्येकाला कळावं की नक्की मला जगायचंय कशासाठी. आनंदाने जगणं हेच खरं करिअर आहे, लक्षात ठेवा. आई बापांना म्हणून सांगितलं की अरे फार भाग्यवान आहात, लग्न झालंय, मुलांना फार भाग्यवान आहात, आजी आजोबा आई वडील आहेत, तुम्ही फार भाग्यवान आहात, तुम्हाला पोरं झाली. मी सुनेला तेच सांगितलं, टेन्शन घेऊ नकोस बाळा, फार ताण घेऊ नको, नाही तर तू पागल होशील. कसं व्हायचं माझ्या पोरं, काय होणार नाही. बऱ्याच पालकांना आणि आईला चिंता, कसं व्हायचं माझ्या पोराचं, काय होणार आहे, काय होणार आहे म्हणून. अरे चांगलंच होणार आहे, फक्त जरा संस्कार द्यायचं काम करा. आणि मुलांना संस्कार घ्या, काही टेन्शन घेऊ नका. संस्कार देणं आणि करिअर निवडणं हे तुमच्या आवडीवर ठरवा. म्हणून एक वाक्य सुविचारासारखं लिहून ठेवा की आवडीने निवडा, नाही तर जे निवडलं त्याच्यात आवड निर्माण करा. 2 गोष्टी लक्षात ठेवा. एक तर आवडीने निवडा, नसेल जे निवडलं त्यात आवड निर्माण करा. ही खरी करिअरची व्याख्या आहे. आणि मग त्यात आवड निर्माण करून पुढे जा. आणि जर काही अडचण आली, जर बॅकला जायचं आलं तरी चिंता करू नका, मी तुमच्या सोबत आहे. आज महाराष्ट्रात 1 नाही तर 2 आत्महत्या होतात. मला त्यावेळेस इतकी रात्रभर झोप येत नाही, असं वाटतं ही पोरगी मला भेटायला पाहिजे होती, या पोरांनी मला फोन करायला पाहिजे होता. पण लक्षात ठेवा, आम्हाला आनंदाने जगणं हे खरं करिअर आहे. आईबापांना सांगतो टेन्शन घेऊ नका. कुणा कुणाला आमच्या आईवडिलांना प्रश्न आहे, कुणा कुणाला आजोबा आठवतात, त्यांनी हातोर करा. आजोबा आठवतात, हातोर करा की बिंदास. ओके, बाकीच्यांना नाही आठवत आजोबा,
बरं ठीक आहे, आजोबा आठवतात, त्यांचं नाव आठवतंय आम्हाला, आजोबाचं नाव आठवतं, पंजोबाचं आठवतं, खापर पंजोबाचं आठवत नाही, त्याचं नाव पण माहीत नाही, कुठून आलो हे पण माहीत नाही. अजून 4-5 वर्ष, 40-50 वर्षांनी काय होईल, 60-70 वर्षांनी तुमचा फोटो सुद्धा घरात ठेवायची नाही, ती म्हणतील फर्निचरला बॅच होत नाही म्हातारो, काढून टाका बाजूला. त्यामुळे आपण काही शूर सरदार उठल्या कुठल्या तरी घराने जन्माला आले म्हणून असे रागीत बोर्ड लावतील, हा पहिला सरदार, हा दुसरा सरदार, हा तिसरा सरदार, ही महाराणी, हा चौथा, काही कोण ठेवायचं नाही. त्यामुळे टेन्शन घेऊ नका, पोरांना या पद्धतीने शिकवा की अरे तुझ्यात क्वालिटी आहे, मार्क कमी पडले असतील, नापास झाला असतील तर तुझ्यात क्वालिटी आहे, तुझ्यामध्ये गुण आहे, ते शोध आणि त्या करिअरमध्ये पुढे जा. म्हणून मी नेहमी सांगतो की सकाळी उठल्यावर आईवडिलाच्या पाया पडा, आरशात बघा. आणि आरशात कशाला बघतो, मी पण गाडीत नंतर तुम्ही बघितलं, अजूनही मला वाटतं मी सुंदर दिसतो. का हो सर, ज्याला केस नाही त्याला विचारा केसाची काय किंमत असते. स्टेजवर सगळी नशिबाने राव, त्यांना अजिबात ताप नाही, मला लय ताप झाला. मला काय वाटतं दिसाव आणि स्वतःवर प्रेम केलं पाहिजे, गर्व नाही, स्वतःवर प्रेम केला पाहिजे. बैठांनी सांगितलंय स्वतःवर प्रेम करा पण गर्व नसला पाहिजे. म्हणून आरशासमोर उभे राहून हा प्रश्न लक्षात ठेवा की हातात घेऊन 10 हिरे जरा पहा आरशाकडे, हातात घेऊन 10 हिरे जरा पहा आरशाकडे, 11वा दिसेल कोहिनूर जरा पहा स्वतःकडे. प्रत्येक मुलामध्ये कोहिनूर हिरा असतोच, तो शोधता आला पाहिजे. त्याला पहिलं पाडायचं काम आपल्याला करायचं, पालकांना त्या पहिलं पाडायचं काम मुलांना करायचं आहे. म्हणून करिअर निवडताना पहिली गोष्ट आपले स्वतःचे गुण काय आहेत, आपल्याला नक्की काय करायचं आहे, माझी खरंच क्षमता आहे का, मला ती त्या पद्धतीचा रस आवड आहे का, माझी घरची परिस्थिती कशी आहे का, माझी शारीरिक क्षमता चांगली आहे का, ते मला झेपणार आहे का. एखादा पोरगा एवढं बारीक असतं 40-42 किलोचं, 30-32 किलोचं, मला हॉटेल मॅनेजमेंट करायचंय, अरे 12 तास तुला स्वयंपाक तरी करता येतो का, एवढं काम करायला लागतं. तेव्हा क्षमता चांगली पाहिजे. म्हणजे या सगळ्या गोष्टीचा विचार करा आणि मग आपलं करिअर निवडा. आणि अजून एक सांगतो, जर आदर्श विद्यार्थी जर कोण असेल तर तो आदर्श विद्यार्थी जो 5 गोष्टी करत नाही, जो 5 गोष्टी करत नाही, पहिली गोष्ट म्हणजे तो भ्रष्टाचार करत नाही. म्हणजे याचा अर्थ काय, भ्रष्ट आचार करत नाही म्हणजे चुकीचं वागत नाही. माझी सगळे पालकांना, सगळ्या मुलांना मुलींना विनंती आहे, चुकीचं वागू नका. जेव्हा केव्हा चुकीचं वागाल तेव्हा आठवलं पाहिजे की माझे आईबाप माझ्यासाठी काय करतात. नाहीतर सध्या पुण्या मुंबईच्या सगळ्या चौकांमध्ये जेव्हा बोर्ड दिसतात तेव्हा फार वाईट वाटतं की बोर्ड असतो भावपूर्ण श्रद्धांजली, वय असतं 22 नाही तर 23, खाली 7 जणांची नावं असतात. पुढच्या आठवड्यात खालच्या 7 मधला एक बोर्ड असतो, खाली परत भावपूर्ण श्रद्धा, अशी सगळी संपून जातात. हे करतात का, ते 3 मिळून गाडी चालवतात. मला नेहमी प्रश्न पडतो, साली 3च मित्र कसे असतात, एका गाडीवर बसायला 4 पण असतात, दुसरी गाडी निघाली तिच्यावर पण 3च असतात. हा भ्रष्ट आचार आहे, हे चुकीचं वागणे लक्षात ठेवा. म्हणून भ्रष्ट आचार करू नका, चुकीचं वागू नका. दुसरी गोष्ट अंधश्रद्धा पाळू नका. सध्या या अंधश्रद्धेने जेवढी वाट लावली आहे, काही झालं की आई मी चला जरा जाऊ तिकडं पत्रिका बघू, पत्रिकेने काय फरक पडत नाही. या दोघांनी तेच सांगितलं, पत्रिकेने काय पडत नाही, तुमच्यात क्षमता असली पाहिजे. कुंडलीकार काय फरक पडत नाही, तुमच्यात क्षमता असली पाहिजे. म्हणून अंधश्रद्धा पाळू नका, भ्रष्टाचार चुकीचं वागू नका. तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे जातीयता पाळू नका. चौथी गोष्ट, कितीही टेन्शन येऊ दे आणि काहीही होऊ दे आयुष्यात, कधीही व्यसनात होऊ नका. काल एका पालखीच्या दिंडीला गेलो, तिथे भाषण झालं. बाहेर येताना एक जण मला वारकरी भेटला, त्याला म्हणलं कुठं चाललं, मला चौकात जाऊन येतो. कुठं जायचं म्हटलं, यायचं, चल गाडीत बस म्हणलं तुला सोडतो. गाडीत बसल्या बसल्या त्यांनी पुडी काढली, फोडली, तोंडात टाकली. म्हणलं काय करतोस काय, म्हटलं गाडीला वारीला जी गाडी आहे ना ती माझी 10 टायरची, तेवढीच माझी वारी घडेल. म्हणाल तुझी वारी जेव्हा घडेल जेव्हा तुझी तंबाखू सुटेल त्या दिवशी. कशाला वारी करतो, काय उपयोग आहे. तू आत्ता जर ठरवलंस की मी तंबाखू सोडाल तर वारी घडेल, तर तुझा काही उपयोग नाही तुझ्या वारीचा. म्हणून लक्षात ठेवा की व्यसनाधीन होऊ नका. आणि 5वी गोष्ट आहे, आयुष्यात किती टेन्शन येऊ द्या, कधी आत्महत्या करू नका.
या 5 गोष्टी जो करणार नाही तो खरा आदर्श विद्यार्थी. आई वडिलांना माझी विनंती आहे, बरे मार्क कमी पडते, त्याला पैसे कमी मिळते, त्याला पॅकेज कमी मिळते, काही फरक पडत नाही. नाहीतर पॅकेजवाल्यांचे काही फरक नाही. पोरग 90चं, पोरगी 92ची, दोघं IT इंजिनियर, दोघांचं मिळून लग्न होतं. त्यांच्या दोघांचं मिळून पॅकेज 50 लाख. जातात कुठं? अमेरिकेत. परत माघारी येत नाहीत. आणि त्या तिघांचं त्यांना 3रं पिल्लू होतं. तिघांचं मिळून वजन 50 किलो भरत ते, अरे घरात खातच नाही. काय त्याला अर्थ आहे? म्हणून आपलं करिअर असं निवडा की ज्याला मला आनंद वाटेल, ज्या करिअरमुळे मला टेन्शन येणार नाही, ज्या करिअरमुळे, ज्या अभ्यासामुळे मला ताण वाढणार नाही, ज्या अभ्यासामुळे मला एन्जॉय करता येईल आयुष्य, याला म्हणतात करिअर. कुठली पण शाखा निवडा, कॉमर्स निवडा, आर्ट्स निवडा किंवा तुमची सायन्स निवडा. सायन्समध्ये असंख्य शाखा आहेत. आम्हाला फक्त एकच माहिती आहे, काय? इंजिनिअरिंग, दुसरी मेडिकल, बस. पाहिजे एवढ्या शाखा आहेत. कॉमर्समध्ये पाहिजे एवढ्या शाखा इतक्या निघाल्यात सध्या ना, पूर्वीसारखं नाही राहिला. आता फक्त CA, CS आणि BCom हे नाही, याच्या पलीकडे आरपूरचं. आणि सगळी स्किल हातात पाहिजे. सध्या स्किलवाला किंमत आहे. BA आर्ट झाला, BA भूगोल झाला, BA मराठी झाला, काय उपयोग नाही. तुमच्या हातात स्किल असलं आहे. त्यामुळे 11वीच्या मुलांना माझी विनंती आहे की जो घरात आई वडिलांना किमान 1 तास मदत करतो किंवा शाळा कॉलेज समोर 1 तास काम करतो, तो खरा आदर्श विद्यार्थी. आदर्श विद्यार्थी म्हणजे कोण? जो अति झोप घेत नाही, जो आळस करत नाही, जो दररोज अभ्यास करतो 8 तास, 8 ते 10 तास. दुसरी गोष्ट, जो आई वडिलांचा ऐकतो, जो शरीरी श्रम केल्याशिवाय जेवत नाही, जो किमान 3 भाषा जाणतो, ज्याच्याजवळ किमान 5 मित्र आहेत, तो खरा आदर्श विद्यार्थी. विद्यार्थ्यांनी हे लक्षात ठेवा. हे जे केलं तर सक्सेस आपोआप मिळत राहतो. सक्सेस असं काही मिळत नाही. नाहीतर आम्ही काय करतो, जूनला ठरवतो. म्हणून 10वीच्या मुलांनी 11वीचं वर्ष रेस्ट इयर म्हणून घेऊ नका. नाहीतर मला महाराष्ट्रात मी 90% मुलं असं पाहिजे की ज्याला 10वीला 95 मार्क आहेत, त्याला 11वीला 65% पास होतो. आणखी एक नवीन प्रकार अलीकडे आलाय. 11वीला कॉलेजमध्ये जायचं नाही. गावठी सरी कुणी काढले मला माहित नाही, त्या चक्रव्यूहात मी अडकू पडत नाही. पुण्यात एक परिसंवाद झाला, तिथे एवढं परखड मत मांडलं मी की माझ्या सगळ्या व्यावसायिकांना विनंती, काय व्यवसाय करायचा तेवढा करा, फक्त पोरडं फसू नका. काय करायचं करा, फसू नका. 4.5 लाख दूर IIT इंजिनियर. त्याला पहिला प्रश्न विचारा की नक्की किती झाले तेवढं सांग तरी भाऊ. तुझ्याकडे कॉलेजमध्ये जायचं नाही, प्रॅक्टिकल द्यायचं नाही, आणि मग 10वीला 70%. अहो 10वीला 70%, काही बाबत काय होतं, 10वीला 70%, सर त्याला IITला करायचं, कोट्याला टाकणार आहे. आणि 70मधनं 20,000 50 आहे. तो इंजिनियर नाही होणार, त्याची क्षमता नाही. आणि तुम्ही जर त्याला कोट्याला पाठवलात, तर दररोज सकाळी उठलं बापाला 4 शेवळे कुटुंब उद्योग केला होता. आणि मग त्याला जर ताण आला आणि त्याने जर उद्योग केला, तर ते तुमचं पाप आहे, त्या पोराचं नाही. करिअरचे अनेक मार्ग आहेत, आम्ही करत नाही. त्यामुळे करिअरचे मार्ग अनेक, स्किल पाहिजे. तुम्हाला जे येतं ते करा. प्रत्येक पोराला मोबाईल वापरता येतो, मोबाईल दुरुस्त करता आला पाहिजे. सायकल चालवता येते, सायकल दुरुस्त करता आलं पाहिजे. नाहीतर अलीकडे काय झाले, पूर्वी मी सांगितलं ना, एका जिल्ह्यात एका तालुक्यात एक मेकॅनिकल इंजिनियर होता, तो टॉपचा कार्यक्रम अभियंता होता. आता एका घरात 5 मेकॅनिकल इंजिनियर, एकाला स्टोव सुद्धा दुरुस्त करता येते. हे असले इंजिनियर. आणि 12वी पास म्हणून ते एवढं सोपं झाले ना. 12वी सायन्स वाले, ज्यांनी सायन्सला होतील त्यांच्यासाठी सांगतो, फार सोपं आहे. मार्क लय पडतील, पण CETला, नीट, JEEला मार्क कमी पडतील जेव्हा तुम्ही 11वीचा अभ्यास चांगला कराल, 12वीचा अभ्यास चांगला कराल, कंटेंट नॉलेज चांगलं असेल. तुम्ही कोणाला किती पैसे द्या, तुम्ही किती करता हे फार महत्वाचं आहे. बाकी काही कुठल्या कॉलेजला जातं याच्याशी काही घेणं देणं नाही, कुठल्या क्लासला जातो याच्याशी काही घेणं देणं नाही. तुम्ही जर काही केलं नाही तर काही होणार नाही. नाहीतर माझ्याकडे कितीतरी मुलं अशी येतात की 10वीला 95, 12वीला 60, सर IIT नंबर लागला नाही. पैसे किती भरले? 4 लाख 2.5 लाख काय भरले असेल. त्याचं कारण असं 11वीत अभ्यास करत नाही, मग मार्क कमी होतात. याच्यापेक्षा काही पोरं 12वीला असे येतात माझ्याकडे, सगळे 11वीला सांगतो, आणि 12वीला येतात सर सांगतात, सर काय करू, काहीच कळत नाही. आणि सगळ्या आयांना सांगतो 10वीपर्यंत अभ्यास घेतला. ज्यांची पोरं लहान असतील त्यांना पोरांचा अभ्यास घेऊ नका. सध्या पुण्यातली सगळ्यात मोठी समस्या आहे, पोरांना अभ्यास कसा करायचा हेच कळत नाही. अभ्यास घेतला कोणी? आईनी. त्याला असं वाटतं आईसाठीच करायचे, आपल्यासाठी तुम्ही करायचं. कसा करायचं या पद्धतीच माहीत नाही. आणि मग 11वीला आणि 12वीला हा प्रश्न निर्माण होतो की
पालकांचं ऐकायचं नाही, शाळेतमधले लेक्चर करायचं नाही आणि मग फक्त पास होणं फार सोपं आहे, फार अवघड नाही. मी गेल्या 2 वर्षापूर्वीची घटना सांगतो. एका पोरांनी मला फोन केला, सर 12वी परीक्षा झाली. म्हणलं काही टेन्शन आहे? म्हणलं नाही. म्हणलं झालं का? म्हणलं सर काय झालंय, माझी परीक्षा संपत आली आहे पण घरी कुणीच नाही. म्हणलं घरी कुणी नाही, काय झालं? म्हणलं घरातले सगळे गेले ते गुजरातला. म्हणलं कशाला? म्हणलं आजी वारली, सगळे तिकडे गेले आणि माझा एक पेपर राहिलाय, मी पेपर नाही दिला तर पास होईल का? म्हणलं नक्की पास होशील, काळजी करू नको. पेपर न देता पास होशील का? म्हणून नक्की पास होशील, काळजी करू नको. माझ्या दृष्टीने ते पोरग आनंदाने राहणं, जिवंत राहणं महत्वाचं. जरी टेन्शन घेऊन काही उद्योग केला म्हणजे त्याला म्हटलं जा, गेला पोरगा तिकडून आले, मला फोन केला, सर पेपर नाही दिला तरी पास झालो. पेपर कुठला होता सांग? म्हणलं बायोलॉजी. आता बायोलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी ही 3 विषय असे की 70 मार्काची थ्योरी आहे, 30 मार्काचं प्रॅक्टिकल आहे. त्याला 30 पैकी शाळेने 25 दिले होते. आमच्या बोर्डाचा नियम आहे की जर 25 मार्क दिसले की आमचा कॉम्प्युटर त्यात 10 टाकतो. पोरगं कसं पास झालं पाहिजे? 25 + 0 + 10 35 पोरगं पास. त्याला म्हणलं भाऊ बायोलॉजी मध्ये पास झाला, कृपया नीट करून डॉक्टर होऊ नकोस, नाही तर वंचात माणसं मारून टाकशील, तुला बायोलॉजी नव्हतं. ही परिस्थिती आहे. कशासाठी 30 मार्क दिले हा फार संशोधनाचा विषय, त्याच्यावर कोण काम करत नाही. 10वीला आम्ही 20 मार्क देतो, कशासाठी दिले त्याच्यावरही फार मोठं. पण सरसकट 20 आणि मग 70वाला 90. आता अलीकडं क्रीडा वगैरे याचे मार्क मिळून पोरं सर 100%. काय करू? आणि गेल्या वर्षी एका पोरांनी रात्री फोन केला, सर फार टेन्शन आले. कशाचं? म्हणलं उद्याचा पेपर लय अवघड वाटतोय, मला पण येत नाही, माझ्या बापाला पण येत नाही. म्हणलं कुठला? म्हणलं सर भूमिती अजिबात येत नाही. म्हणलं अजिबात काळजी करू नकोस, आजचा पेपर कसा गेला? म्हणलं बिजवरी फार चांगला गेला, 20 मार्क पडतील. म्हणलं उद्या फक्त जाऊन बस, इकडे तिकडे बघितलं तरी 5 पडतील. 25 पडले की 10 दिले की पास. मला फोन आला, सर काय सांगू, भूमिती 40 पडले आणि सगळ्या विषयात 35 पडले. झालं म्हणलं पास. तर त्याला म्हणलं आता भाऊ ITI ला जा, नाही तर आर्ट्सला जा, सायन्सला गेलं तर आणखी होते व्हायचं. त्यामुळे सांगायचं तात्पर्य असं 10वीचा निकाल समजून घ्या, आवड समजून घ्या, मग शाखा निवडा. आणि जर निवडली शाखा तर त्यात आवड निर्माण करा, चांगला अभ्यास करा, तर तुमचे IIT, JEE, इंजिनियर, डॉक्टर काय व्हायचं ते होईल. आणि जर चुकून काही प्रॉब्लेम झाला तर ताण घेऊ नका, तुम्हाला त्याच्यावरही अनेक प्रकारची सोल्युशन आहेत. माझी स्वतःची नापासांची शाळा आहे. नापास मुलं ही माझा फार आवडीचा विषय आहे आणि मला माहिती आहे जो नापास आहे त्याच्यासारखा सक्सेस दुसरा कोणच नाही. तुम्ही सगळे राजकारणी बघा, हे कुणालाही 90% पडत नाही. बरं झालं 90% पडले, नाही तर ते डॉक्टरनी झालंच नसतं. तशी ती फार हुशार असतात, त्यांची ती गुणवत्ता त्यांच्याकडे असते. आमच्यासारखा अधिकारी इलेक्शन नाही निवडून होत, त्यालाच जमतं दाखवकडे, दुसऱ्याला नाही जमणार. ही त्याची गुणवत्ता आहे. म्हणून प्रत्येकाजवळ गुणवत्ता असते, लक्षात ठेवा. म्हणून नापास झाली सुद्धा हुशार असतात, पण दुर्दैवानं अभ्यास कमी केला पाहिजे. माझ्याकडे आणि परत सांगतो, करिअर म्हणजे काय, आणखी करिअरचे उदाहरण अनेक उदाहरण आहेत माझ्याकडे. माझं नापासातील करिअर नावाचं पुस्तक आहे, कोहिनूर, नापासातील कोहिनूर. मी 350 सक्सेस स्टोरी आहेत. एक वर्ग अमेरिकेत 24 लाखाचं पॅकेज देतो. एक 12वी नापास झालं बरोबर सध्या MD डॉक्टर आहे. आणि एक पूर्वी सध्या गोल्ड मेडल म्हणून पत्रकार झाली, जिला आईनं 10वीला 95 पडलं म्हणून सायन्सला घातलं, पण तिने 10वी पर्यंत एवढी भाषणं दिली होती, एवढ्या वक्तृत्व स्पर्धा जिंकल्या होत्या आणि त्यांना वाटत होतं हिने इंजिनियर व्हावं म्हणून सायन्सला घातले. 12वीला पोरगी 52% पास झाली. त्यावेळी सुरुवातीला मराठीला 94 मार्क होते आणि मी जेव्हा सत्कार केला तिचा, त्याच्यानंतर 2 वर्षांनी आईबापाचा फोन आला की सर पोरीचं काहीतरी झालं, बोर्डाचा घोटाळा झाला. म्हणजे बोर्डाचा काही घोटाळा झाला नाही, तुमचा घोटाळा झाला. म्हणजे आमचा कसं काय? म्हणजे तुमच्या घरात एक इंजिनियर आहे, तुमच्या घरात एक हेडमास्टर आहे, एक शिक्षक आहे, आणि सगळी शिकलेली माणसं माझी आजी म्हणायची ही उकलेली असतात. आणि त्याच्यामुळे तुम्ही त्या पोराचा घोटाळा केलाय तिला सायन्सला पाठवू नका, तिला पेलवत नाही, तिला माझ्याकडे पाठवा. आणि मग तिला आम्ही जर्नलिझमला ऍडमिशन घेतलं आणि ती पोरगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात गोल्ड मेडल म्हणून पहिली आली. हे तिचं करिअर आहे. याला म्हणतात करिअर. या
याच्यापेक्षा दुसरं उदाहरण सांगतो. आमच्या ऑफिसमध्ये एक सुप्रियनबाई होत्या, त्यांना एवढं कौतुक दररोज 4 वेळा सांगायचं, माझं पोरगं हुशार आहे ना, अमेरिकेत गेले, 10 वर्ष अमेरिकेत नोकरी करताय, त्याला 10वीला 92 होते, 12वीला 94 होते. आपण म्हणली काय सांगू, लगेच तोंड काढणार, पण साहेब काय सांगू, दुसरं 4 वेळा नापास झाले. म्हणलं काळजी करू नका, माझ्याकडे घेऊन या. त्या पोराला माझ्याकडे आणलं, त्याला म्हणलं बाळा बसायची परीक्षाला. येस म्हणलं सर, तुम्ही सांगा मी अभ्यास करतो. तुम्हाला काळजी करू नको, 5 मार्क पडले तरी बस. म्हणत असं काय म्हणलं, तुला 5 पडले इकडे गेला की माझ सर्व्हिस देते, 25 झाले की 35 होता, तू 10वी पास होशील. लय खुश झाला, परीक्षा दिली, 10वी पास झाला आणि एकदा पास झाला परत नापासच झाला नाही. 12वी मराठवाडा विद्यापीठात गेली, आमच्या मराठवाडा कॉलेजला. 12वी आर्ट्सला गेला, त्याच्यानंतर डिग्री BA केलं. BA पर्यंत सगळ्या महाराष्ट्रातले सगळे गडकोट किल्ले बघून झाले. ते करता करता ट्रॅव्हल अँड टुरिझमचा डिप्लोमा केला. त्याच्यानंतर केसरीमध्ये नोकरी केली, आता स्वतःची कंपनी काढली. 35 वर्ष फिरून आला. पहिलं अमेरिकेतच आहे, पहिलं तिथंच माघारी आलंच नाही. आई म्हणजे लग्न करायचे, पहिलं म्हणते लग्न करायचं नाही. म्हणलं धाकटं म्हणते फक्त कमी करायचं सांग, पोरगी तयार व्हा. दोघांपैकी हुशार कोण? धाकटा. धाकटा पण हुशार आहे, मोठा पण हुशार आहे, पण कसं जगायचं हे कळायला पाहिजे. म्हणून करिअर आनंदाचं करता आलं पाहिजे. त्यासाठी आनंदाने अभ्यास करा, आनंदाने आईवडिलांची सेवा करा, आनंदाने करिअर निवडा, तर आनंदी आयुष्य जगता येतो. म्हणून करिअर निवडताना मी नेहमी कंटिन्यू सांगतो की आवड शोधता आली पाहिजे. आम्हाला आवडच शोधता येत नाही. मला काय कळत होतं हे 50 वर्ष झाली तरी समजत नाही. मला काय आवडत होतं, कुणाकुणाला कळतं आणि नंतर कळतं हे करायचं होतं का आपल्याला. आणि म्हणून अनेक डॉक्टरांनी कधीच प्रॅक्टिस केली नाही. डॉक्टर बाबा आढावांनी प्रॅक्टिस केली नाही. डॉक्टर सलील कुलकर्णी म्हणतो, माझ्यातला संगीतकार जर आईबापांनी 10वी सांगितलं असता तर एक डॉक्टर व्हायला गेला नसता. बरोबर. त्यामुळे किंवा आमचे डॉक्टर श्रीराम लागू किंवा डॉक्टर आगाशे, ते तर मानसोपचार तज्ञ आहेत. त्यांच्या लक्षात आलं हे काही खरं नाही, आपलं करिअर दुसरंच आहे. तर हे सुद्धा कळायला पाहिजे. म्हणून जर 11वीत मार्क कमी पडले तर शाखा बदला, 12वीला नापास झाला तर शाखा बदला, पण नापास होणार नाही याची पहिली काळजी घ्या. आणि तुम्हाला बरं झालं साहेबांनी सांगितले नापास झालं तर चालते, असं नाही. त्यामुळे जर अपयश आलं तर खचून जाऊ नका, त्यावेळी आत्मपरीक्षण करा. म्हणून मी 10वी-12वीचा निकाल लागल्यानंतर पोस्ट टाकली होती, नापासांचा अभिनंदन आणि आत्मपरीक्षण करायची नवीन संधी. तुम्हाला कळेल की मी नक्की हा मार्ग माझा नव्हताच. म्हणून चुकीचा मार्ग निवडून अडखळ्यात जाऊन पडून डोकं फुटून घेण्यापेक्षा एखाद्या बागेत जा, चांगली नोकरी मिळेल, छोकरी पण मिळेल आणि आनंदाने जगणं होईल. कुणाकुणाला डॉक्टर व्हायचे त्याने हातवर करा सर, 5 मिनिटात संपवतो, चालेल ना? कुणाकुणाला डॉक्टर व्हायचे? क्या बात, एक पोरी आहे. इंजिनियर, ओके, अरे भरपूर इंजिनियर. पायलट, बरं जाऊ दे. PSI, कलेक्टर, अकाउंटंट, भरपूर आहेत. आता ही सगळ्या प्रकारची करिअर तुमच्या फक्त लक्षात ठेवा. शेवटचा एकच प्रश्न विचारतो की कुणाला चांगलं माणूस व्हायचे त्यांनी हातवर करा. चांगलं माणूस व्हायचं त्याने हातवर करा आणि हेच खरं करिअर आहे. बाकी दुसरं काही नाही. जगायला फार काही लागत नाही. फार प्रॉपर्टी असली म्हणजे तो आनंदाने जगतो असं अजिबात नाही. 10-15 बंगले असले तरी काही उपयोग नाही. जगायला फार लागत नाही. म्हणून पालकांसाठी एकच वाक्य सांगतो आणि मुलांसाठी एक वाक्य सांगतो. आमचे कवी दत्ता हलसगीकर असं म्हणतात की काय लागतं जगायला, मी तुला तरी आवडतो एवढं फार असतं जगायला. काय लागतं जगायला, मी कोणाला तरी आवडतो एवढं फार असतं जगायला, आणि माझी कोणीतरी वाट बघते हे फार असतं चालायला. काय लागतं जगायला, जगायला फार काही लागत नाही. आणि आपण फार भाग्यवान आहोत. आमचे आई वडील माझ्यासाठी रात्रंदिवस कष्ट करतात. त्या कष्टाची जाणीव ठेवा. ज्या काही शाखा निवडाल त्या शाखेचा चांगला अभ्यास करा आणि जेव्हा केव्हा गरज लागेल तेव्हा हक्काने मला केव्हाही फोन करा. पुन्हा एकदा या सर्व मान्यवरांचे आभार मानतो. खरं तर अजून 2-3 तास बोलू शकतो पण ती वेळ नाही. एवढे सत्कार करायचे थोडक्यात सांगितले. त्याची जाणीव ठेवा. जेव्हा केव्हा गरज लागेल तेव्हा हक्काने फोन करा. माझा फोन नंबर लिहून घ्या, 94-04 23-51-45. आता हे इंग्लिश मीडियम वाल्याला हे बी कळत नाही. त्याला
इंग्रजी मराठी सांगायला लागतं. 9424235145 अनिल गुंजाळ आणि त्याच्या पुढे मारुतराव भापकर असं लिहा. म्हणजे यांनी बोलावला होता. नाहीतर माझ्या नावाची 5 माणसं आहेत. एक जिल्हा परिषद बीडला क्लार्क आहे, एक आळे फाट्याला मेडिकलवाला आहे, एक इंजिनियर आहे, एक तुमच्या समोर उभा आहे आणि एक सध्या जेलमध्ये आहे. म्हणजे असं व्हायला हा नक्की करू. त्यामुळे भापकर साहेबांच्या नावाने लिहा की हा माणूस आपल्याला भेटला होता. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. माझी 4 प्रकारची पुस्तकं आहेत. एक 40-50 पुस्तकं आणली. जर लागली कुणाला तर शेवटी मला सांगा. थँक्यू.